सन्माननीय विनोदजी भोईर साहेबांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. दादाने विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थान व्हा. आपणास विनंती करतोय की आपण आमच्या VIP कक्षामध्ये या आणि स्थान व्हा आणि आमच्या VIP कक्षामधून या मॅचचा आनंद घ्या. आपण पाहतोय जयंबे स्पोर्ट्स डोंगरीवाडा संघाचे खंदे समर्थक आहेत. एक आधारस्तंभ आपण पाहतोय विनोददा आणि मॅच बघण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हा. चला अभिषेक गांगडा आपण संपर्क साधायचा आहे. सामन्याला सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय शास्त्रीकरपाडा टीमनं. सलामीची जोडी त्याच्या आतमध्ये उतरलेली आहे. राहुल पाणेरा आणि एका बाजूने पाहतोय आपण अक्षय जाधव. पहिला चेंडू वरती सफलता मिळेल का? ऋतेश शेलका चेंडूच्या कार्याला यस मिळालाय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये नागिन निकाली मुन्ना बडोळा लागला. बिलीची नागिन निकाली मुन्ना बडोळा लागला. बिलीची नागिन निकाली मुन्ना बडोळा लागला. बिलीची नागिन 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 रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का. जगदीश आलाय. धावची संधी फेकी खराब. बघा अक्षय डेंजर एंडला धावत होता आणि फेकी जर चांगली झाली असती तर अक्षय जाधव हा बाद होऊ शकला असता. मात्र 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावफलक आपण पाहतोय 2 या धावसंख्येवरती. क्लीन बोल्ड केलाय. जगदीश माघारी परततोय. फलंदाज बाद. दुसरा गडी तंबूच्या आश्राला परततोय.
चला नवीन बॅटर इन झालाय समीर, कारण जगदीश जाधव हा फलंदाज बाधून माघारी परतलाय. बॅटचा हलकासा एज लागला होता आणि चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळला. समीर याचा फटका फसलाय. भावेश आणि आणखीन एक क्षेत्ररक्षक बाजू तिकडे पोहोचलाय आणि खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद समीर आल्या पावली माघारी परततोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झालेत. राहुल, जगदीश आणि समीर. आपण बॅटर बिग हिटर एक विध्वंसक फलंदाज नितीन दिवा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि आपण पाहतोय एवन जोडी साईनाथ भोईर, कृष्णा भोईर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नितीन दिवासाठी हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेला. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 5 धावा लागल्या 2. नाव स्ट्राईक एंडवर तेव्हा पाहतोय अक्षय जाधव. सध्या तरी फक्त बघ्याची भूमिका इथे पार पाडतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. दशरथ तिकडे पोहोचेल का तर नाही, पोहोचू शकलेला नाही आहे. आणि आपण पाहतोय देवेंद्र देखील तिकडे धावत सुटला होता. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि या 2 धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 4 धावा. 3 गडी बाद 4 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच. आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या समोर संघ असेल गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए असा आपण सामना इथे पाहणार आहोत. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. भावेश येतोय. भावेश शिल्का दुसरे षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा अक्षय याचा फटका फसला होता. काही वेळ जर बघितलं तर चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने 6 या धावसंख्येवरती. इकडे अक्षय याला आता चांगली फलंदाजी करावी लागेल आणि एक चांगला स्कोर धावफलकावरती लावावा लागेल. बघा पॉवरफुल स्ट्रोक केलाय. दशरथ आहे तिकडे, मात्र दशरथ कडे संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. ठोकलाय षटकार, 6 धावा. बघा दशरथकडे संधी होती, अगदी सीमारेषे जवळ दशरथ आपण पाहतोय उभा होता, मात्र चेंडू थोडासा त्याच्या पुढून निघून गेला, कारण चेंडूच्या खाली आला नव्हता तो. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, सरळ त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला होता, मात्र झेल पकडता आलेला नाहीये. मला वाटतंय की त्या क्षेत्ररक्षकाला लगेच आश्चर्याचा धक्का बसला असेल.
कारण त्याला देखील माहिती नव्हतं की चेंडू त्याच्या बाजूने येईल. मात्र ज्या प्रकारे हा चेंडू त्याच्या बाजूने गेला तो देखील चकित झाला आणि झेल सुटला. विशाल होता, विशाल सुरुंदू त्या क्षेत्रामध्ये. षटमूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली हा फटका केला आहे नितीन दिवा याने. शतरक्षक आहे तिकडे बघा, खूप चांगले शतरक्षण झालंय. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा टायमिंग बॅटचं हलकंसं हेज लागलं होतं. आपण पाहतोय कशा प्रकारे फटका ते खेळला गेला होता. अक्षय यष्टांच्या मध्ये होता, मात्र बॅटला चेंडू हा हलकासा ब्रश झाला होता. बघा शॉटम पूल केलंय, पॉवरफुल होईल का? 2 शतरक्षक आहे तिकडे. सुपर्ब, व्हाट अ कॅच, काय झेल पकडलाय विलास शेलगा. खूप चांगला झेल, फलंदाज फेल. नितीन दिवा बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. एक क्षण असं वाटलं होती का हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. चला धनेश वाघ, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बघा आपल्या स्क्रीनवरती हा झेल दाखवला जातोय. विलास बघा दोन्ही पाय हवेमध्ये होते, दोन्ही पाय हवेमध्ये आणि हा झेल पकडलाय. काय झेल पकडलाय, अप्रतिम. षडंबुलचा फटका. नितीन दिवायाला असं वाटत की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल, मात्र विलास बघा जंप घेतली, दोन्ही पाय हवेमध्ये होते आणि सीमारेषेच्या अगदी जवळ हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि या नव्याने बॅटर आपण पाहतोय राजेंद्र कोठावले. हा फलंदाज इन झालाय. अक्षय स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती राजेंद्र. धावा लागल्या धावफलकावरती 15. गोपाल याचा पहिला चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. गोपाल याने पहिला चेंडू हा डॉटच्या स्वरूपात हाताळलाय. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी. चला महाजनपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा टॉस केला जाईल. बघा इनफिल्डच्या वरून फटका केला गेलाय. दशरथ तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. हाय तोय चौकार. 4 धावा. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक सज्ज असतील. भावेश वनगा. 2 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडू नंतर हा टॉस केला जाईल. कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. थँक्यू डीजे. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 2. पहिला चेंडू निर्धावाला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती खूप चांगला प्रहार केलाय अक्षय जाधव याने. गोपाल धोदुडे.
यावेळेस बघा, यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलाय. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. या अगोदर जर आपण बघितलं तर कव्हर पॉइंट मध्ये चौकार ठोकला होता आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार ठोकलाय. क्षेत्ररक्षक कुठेतरी खराब सजवलं होतं या अगोदर. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. कव्हर आणि डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले, तेच कारण ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय जाधव याचा मिस केलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावफलक 23 धावा 23. बघा मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज गोपाल चेंडूच्या खाली आला होता, मात्र गोपाल याला हा झेल पकडता आलेला नाहीये. झेल ड्रॉप झाला. 2 धावा आपण पूर्ण केल्या. धावफलक 25 धावसंख्येवरती 25. 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये धावा ह्या आल्या नव्हत्या, कारण खूप चांगली बॉलिंग केली होती दशरथ आणि भावेश याने. मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा 5 चेंडूमध्ये. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आणि हा शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 25 धावा. 26 धावांचा आव्हान ठेवलाय. 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा या पूर्ण करायच्या असतील. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत भावेश वनगा. ओ टू टॉस बॉक्स. चला गोशे, आपला संगणक टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. तर नक्कीच नेक्स्ट मॅच तुमच्या समोर आहे. 2 कर्णधार आपल्याला बघायला मिळतील. गावदे स्पोर्ट महाजनपाडा आणि गावदे स्पोर्ट बंडीपाडा ए. तर मी विनंती करतोय संतोष तारवी यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेक केली जात आहे. 2 संगणक आपल्याला बघायला मिळत आहेत. बघूया कोण जिंकली जात आहे. एका बाजूला महाजनपाडा तर दुसऱ्या बाजूला भेंडीपाडा ए असा. नक्कीच भेंडीपाडा ए संघ नाणेफेक जिंकला. निर्णय काय असेल? नक्कीच 4 षटकांचा सामना असेल. स्वतः आयोजक हा थोडाफार प्रेशर आहे. 4 षटकामध्ये नक्कीच किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40. तर नक्कीच असे कोणकोणते गोलंदाज असतील तुमच्यामध्ये जे नक्कीच चांगला परफॉर्मन्स दाखवतील? लव घोषे, रोशन घोषे आणि मी. नक्कीच कधी आमने सामने सामना झालाय का? कधी नाही झाले. नक्कीच पहिल्यांदाच येतोय. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गावठी स्पोर्ट महाजनपाडा. नक्कीच 4 षटकांची लढत असेल. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35-40. तर नक्कीच असे कोणते बॅटर तुमच्या संघामध्ये असतील? मी आहे, कार्तिक आहे, उपेश आहे, अमर आहे. नक्कीच आणि पूर्ण आयोजनाबद्दल 2 शब्द. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथून मात्र नक्कीच नाणेफेक जिंकली ते म्हणजे गावदे स्पोर्ट भेंडीपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे मात्र प्रदीप लोखंडे सज्ज आहेत.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय साष्टीकर पाडा संघाची सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. 2 बॅटर्स बघायला मिळत आहेत. रुतेश आणि भावेश शिल्का अशी सलामीची जोडी. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येते तो म्हणजे अक्षय जाधव. 2 पंच आमचे सज्ज आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि सामन्याला सुरुवात करूया. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे अक्षय जाधव. तर मागच्या सामन्यामध्ये काय अप्रतिम फलंदाजी केली होती फलंदाजाने. हो या मात्र हलक्या रीतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत उचलेला तोपर्यंत एकच धाव. एक धावण्याची इथे मात्र श्रीगणेशा केल्या जात आहे. तर म्हणजे फलंदाज रितेश यांच्याकडनं. तर नक्कीच इथे मात्र थोडासा विचार विनिमय केला जातोय. पंच आपण बघतोय 3 धावांची पेनल्टी लागली. मला वाटतं मोबाईल नक्कीच खिशामध्ये आहे आणि त्यामुळे नक्कीच इथे मात्र 3 धावांची पेनल्टी. ते म्हणजे डोंगरीपाडा संघ नक्कीच इथे मात्र 3 धावा पेनल्टीच्या स्वरूपात. तर 4 धावा नक्कीच 3 धावा ऍड केल्या जातात. यावेळी मात्र जोरदार माझा प्रयत्न चेंडू उंच गेला. स्वतः गोलंदाज अक्षय जाधव चुकी करणार नाही आहेत. पहिला हादरा बसला जातोय साष्टीकर पाडा संघाला. गडी बाद. वेलकम बॅक आल्या सर्व पाहुण्यांचं तपेचं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज 1 डाऊन मध्ये इथे मात्र दशरथ शेलका यांना मात्र प्रमोट केलं जातंय. काय करतील आपल्या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. गोलंदाजीमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती तो म्हणजे दशरथ. यावेळेस मात्र अक्षय गोंधळी मार्कवर सज्ज होत असताना राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ याला मात्र आडव्या बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत इथे मात्र दुसरी धावचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केल्या जातात आरामात. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोचतील ती म्हणजे 6 या आकड्यावर. 1 गडी बाद. नक्कीच रिप्ले मध्ये आपण नक्कीच बघू शकतोय कशा प्रकारे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता अक्षय जाधव यांच्याकडनं. डिबेन लाईव्ह ची टीम मात्र इथे सज्ज आहे. चांगलं टेलिकास्ट बघायला मिळतं युट्यूबच्या माध्यमातून. घर बसल्या नक्कीच या मॅचचा आनंद घेऊ शकताय. पुन्हा राईट आर्म राऊंड द विकेटने. ओ यार मात्र दिशा भरकटली गेली आहे. पंचांचा इशारा येतोय अवंताच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पचती म्हणजे 7 या आकड्यावर. गडी बाद झाला तो म्हणजे 1 आतापर्यंत. ओ यार मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. इथे मात्र झेल सुटला जातोय. जीवनदान दिलं जातंय फलंदाज दशरथ शेलका याला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं मात्र झेल इथे सुटला जातोय.
थोडंफार नाराज आहेत गोलंदाज अक्षय जाधव शतरक्षकावर. ओ याला मात्र फुल टफ डिलिव्हरी लो टफ डिलिव्हरी होती. चेंडूला चांगल्या रीतीने चेंडूला खेळलं जातं बॅट अँड पॅडच्या मधनं. एकच धाव चांगला शतरक्षक या एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ऋतेश स्ट्रायकनकडे मात्र येतोय. यावेळेस मात्र जोदामाचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. चेंडू मध्ये निर्धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती म्हणजे 9 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. बॅक आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आता मात्र समीकरण असं होतं 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे जगदीश जाधव येतोय. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. बघूया काय होतं या सामन्यामध्ये. एका बाजूला अक्षय याने मात्र चांगली गोलंदाजी करत होता. मात्र त्याचा शतरक्षक आहेत त्यांची मात्र साथ मिळत नव्हती पहिल्या षटकामध्ये. या दुसऱ्या षटकामध्ये बघूया काय होईल काय घडेल. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. ओ याला मात्र अपील केली होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी होता. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. एक जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज मॅच. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. अक्षय मात्र थोडासा कानमंत्र देतोय गोलंदाजाला की कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज एक आक्रमक रूप नक्कीच धारण करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजामार्फत. मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती याच खेळाडूने. यावेळेस मात्र जोरदार प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडला जातोय गोलंदाजामार्फत आणि दुसरा हादरा बसला जातोय तो म्हणजे साष्टीकर पाडा संघाला. FDJ नवीन फलंदाज योगेश गुडगुस खेळण्यासाठी जातोय. एक अष्टपैलू खेळाडू ज्याने उन्हाळे आणि पावसाळी क्रिकेटचे बघितलेत तोच मैदानाच्या आत दाखल होते. तर म्हणजे योगेश गुडगुस एक जबरदस्त खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून त्याने क्रिकेट खेळले. बघूया काय करतोय काय करामत करेल का. एखादा चौकार षटकार ठोकेल का. नक्कीच संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडला जातोय. 10 चेंडू असतील आणि 17 धावांची गरज. स्ट्रायकांकडे मात्र योगेश येतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना गोलंदाज योगेशसाठी. ओ याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू स्केअर लेग रिजनला शतरक्षक आहेत. चेंडूला उचलतील
तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या पाहिजे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 11 या आकड्यावर. धावसंख्या आता मात्र समीकरण बघायला मिळतं. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक जबरदस्त मॅच. 9 धावा करतील का साष्टीकरपाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला डोंगरीपाडा संघ नक्कीच अडवण्याचा प्रयत्न करेल. यावेळी पण आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू भरपूर हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला बघत राहिले. सूर्याची किरण कदाचित त्यांच्या डोळ्यावर आली असावी. 2 धावा पळून पूर्ण केल्या आणि तिसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाते. चांगला प्रयत्न बघायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज मार्फत. या 3 धावांची धावसंख्या आपण बघू शकतोय. नक्कीच सूर्याची किरण जी आहे ती नक्कीच डोळ्यावर आली असावी क्षेत्ररक्षकाच्या, आणि त्यामुळे मात्र झेल इथे सुटला गेलाय. कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला नाहीये. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. या 3 धावांची धावसंख्या पुढे फरकते, ती म्हणजे 14 या आकड्यावर. आता मात्र 8 चेंडू असतील आणि 12 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 12 धावा. ओ याला मात्र बघितलं, मात्र चेंडूला सोडून दिलं. बाकीचं काम मात्र पंचांनी मात्र पूर्णपणे बजावलं गेलं. निर्धाव स्वरूपात चेंडू येतोय, डॉटच्या स्वरूपात चेंडू येतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. कदाचित फलंदाजाला वाटलं असेल की हा चेंडू वाईड येईल, मात्र तसं काही झालं नाहीये आणि निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतं. आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. ऋतेश स्ट्राईक कडे. यावेळी मात्र क्लीन बॉल यष्ट इथे उद्ध्वस्त केल्या जातात. लागतो तिसरा धक्का साष्टीकरपाडा या संघाला 14 या धावसंख्येवर. कमांड डिझाईन. नवीन फलंदाज रोहिदास खेळण्यासाठी मैदानाचे आत येतोय. तर आता मात्र समीकरण असं असेल 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 मोठे फटके या मॅचला वेगळीच कलाटणी देऊ शकतायत. ती कुवत आहे योगेश यांच्याकडे. असे कारनामे त्याने भरपूर वर्ष केलेले आहेत. चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मात्र ते या मैदानावर दाखवावे लागेल योगेश गुडगुस याला. 6 चेंडू 12 धावा. नंबर 3 चा गोंदाजी मार्कवर येतोय. यावेळी मात्र हलक्या रीतीने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. चेंडू येतोय कव्हर पॉइंट रिजनला. 1 धाव पालन पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र इथे मात्र एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. आता मात्र 5 चेंडू असतील आणि 11 धावांची गरज. राहुल येतोय. राहुल पानेरा नंबर 3 चं षटक घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव. आता मात्र 5 चेंडू असतील आणि 11 धावांची गरज. 5-11चं समीकरण बघायला मिळतं. पुन्हा एकदा रोहित. ओ यार मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 4 चेंडू असतील आणि 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 चेंडू 11 धावा. वड मॅच. यावेळी मात्र पुढे उन्मानचा प्रयत्न शतशिक आहेत. चुकी करणार नाहीयेत. लागतोय धक्का नंबर 4 साष्टीकरपाडा संघाला.
तर रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय काय कशा प्रकारे चेंडू हाताळला होता आणि कशा प्रकारे झेल पकडला, अप्रतिम झेल पकडला. जगदीश यांनी चांगला झेल पकडला जातोय. आता मात्र समीकरण असं असेल 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. योगेश नक्कीच इथे मात्र नॉन कडे बघतोय की मला स्ट्राईक येईल की नाही. तर नवीन फलंदाज देवेंद्र ठाकरे जातो खेळासाठी. त्यांच्या माहितीमध्ये 3 चेंडू असतील शेवटचे आणि 11 धावेंची गरज. एक जबरदस्त मॅच, चांगला सामना बघायला मिळतोय. सामना होता कुठे 12 चेंडू 17ची मॅच होती, मात्र इथे मात्र 3 चेंडू 11 धावांवर आली आहे. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हाय बॅलो करत निघून जातोय सीमा रेषा पार. देवेंद्र ठाकरे याच्या बॅट मधनं षटकार. काय अप्रतिम षटकार बघायला मिळाला लॉग ऑन क्षेत्रामध्ये. आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा नक्कीच होतील का की रोखण्यामध्ये कामयाब होईल गोलंदाज रोहित. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीयेत. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या नक्कीच अगदी जवळ झेल पकडला गेला. मोबाईल मध्येच खेळून गेम आम्ही जिरवून घेतलाय मास, आम्ही जिरवून घेतलाय मास. मग कानावरती आवाज आलाय, जंगली रमी पे आओ ना महाराज. अहो कानावरती आवाज आलाय, जंगली रमी पे आओ ना महाराज. वेलकम बॅक. काय अप्रतिम झेल पकडलाय क्षेत्ररक्षकामार्फत. प्रशांत होते तिथे, चांगला झेल पकडलाय. आता मात्र समीकरण असं असेल 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. नक्कीच एक षटकार, गोल्डन षटकार ठोकावे लागेल फलंदाज आदेशाला. नवीन बॅटर बघायला मिळतोय. 1 चेंडू 5 धावा, नक्कीच गोल्डन षटकार ठोकावा लागेल. चला थोडस घाई करायची आहे, वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या, कारण नक्कीच अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेस नियम आहे, याकडे लक्ष द्या. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज आदेशाला. यावेळी फुल टॉप डिलिव्हरी आणि चेंडूला फिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार, गोल्डन षटकार फलंदाज आदेशाच्या बॅट मधून येतोय आणि अशा प्रकारे विजय होतोय साष्टीकर संघ. साष्टीकर पाडा संघ नक्कीच चांगला षटकार टोकला जातोय. सारखाच घेतोय हातात फोन, माझा झालाय ना इलाज, माझा झालाय ना इलाज. मग कानावरती आवाज आलाय, जंगली रमी पे आओ ना महाराज. अहो कानावरती आवाज आलाय, जंगली रमी पे आओ ना महाराज.